विठ्ठल 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 हो. राम 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 मंडळी, या संक्रांतीच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. या बुवातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. मंडळी, आजकाल असं झालेलं आहे का जो उठते तो म्हणते आपला देश एकदम फास्ट होत चाललाय, आपला देश फास्ट होत चाललाय, फास्ट होत चाललाय. पण तुम्हाला सांगतो, मला वाटतं का आपला देश स्लो होत चाललाय. म्हणजे पहा, हे पोट्टे 14 जानेवारीला तिळगुळ खातात आणि 14 फेब्रुवारीला गोड गोड बोलतात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी. म्हणजे तुमच्या वाणीत गोडवायासाठी इतका उशीर पाहिजे काय बापू? हो, इतका उशीर करून चालणार नाही. तुम्हाला सांगतो, या बुलेट ट्रेनच्या जमान्यात जोपर्यंत तुमच्या मुंड्या त्या मोबाईलमध्ये आहे तोपर्यंत तुम्ही जगातले सगळ्यात स्लो माणसं आहात, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला जर जगाची स्पर्धा करायची असन, जगाबरोबर धावायचं असन, तर त्या मुंड्या मोबाईलमधून वर करून तुम्हाला जगाकडे पाहता आलं पाहिजे. बोलणं तुटत चाललंय मा बापू. नवरा बायकोशी बोलत नाही, बाप लेकाशी बोलत नाही, आई किचनमध्ये राहते, पोरगी बेडरूम मधून SMS करते, गुड नाईट मॉम, लव यू. मॉम पण किचन मधून SMS करते, ओके डिअर. अरे त्याच्यापेक्षा 4 पावलं तुम्ही चालून जा. त्या पोरीच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवा, तिले बरं वाटन, तुले बरं वाटन. पण नाही, कारण सिस्टम सगळी SMS वर चालू आहे मा बापू. नवरा ऑफिस मधून बायकोला SMS करते, काय, आय लव यू डिअर, मिस यू डिअर. अरे बाबा, लव करते तर मग लवकर ये ना, निसता SMS. बरं, आज आपल्याला घरी आले उशीर होणार आहे, तर बायकोले काय कारण सांगाव, ह्याच्यासाठी पण हे बावले लोक इंटरनेट शोधतात. म्हणजे डोक्याला ताप द्यायचं काम नाही माय बापू. नाही तर आमच्या जमान्यात पहा काय काय एक एक कारण शोधून काढत होतो. तुम्हाला सांगतो, आठवड्यातून एकदा तरी एखाद्या मित्राचा ॲक्सिडेंट आम्ही करत होतो. 2 आठवड्यातून एखाद्या मित्राचा नातेवाईक तर आम्ही यम सदनी पाठवत होतो. काही तर नातेवाईक 4-4 वेळा मारलेले आहेत आम्ही. कारण बुद्धी लागते, त्याला लागते बुद्धी. पण आजकाल नुसतं इंटरनेटच्या जमान्यात हे काही बुद्धी वापरत नाही, फक्त इंटरनेटवर काम करतात. बोला विठ्ठल 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 हो. म्हणजे तसंही आपण फार काही गोड बोलत नाही. म्हणून मला असं वाटते का बुवा, एकदा तरी वर्षातून माणसानं गोड बोलावं, म्हणजे निदान तिळगुळ घेऊन तरी गोड गोड बोलावं. म्हणून या सणाची निर्मिती केलेली आहे. असं नाही तर तुम्ही पहा ना, आपलं बोलणं पहा. एखाद्या दुकानात जा, कपड्याच्या दुकानात जा, तू काय दाखवू हे नाही विचारणार, पहिले विचारणार तुमचं बजेट किती आहे. म्हणजे गेल्या गेल्या तुमची अवकात काढणार. आपले काही मराठी दुकानदार आपल्या दुकानासमोर गर्वानं पाठी लिहिणार, आमची कुठेही शाखा नाही. अरे हे काय गर्वानं सांगायची गोष्ट आहे काय? उघड ना 10-12 शाखा. बायको नवऱ्याला प्रेमाने विचारते, काय हो आज काय करू, पुलाव करू का बिर्याणी करू? नवरा म्हणते, तू कर तर खरी, खाल्ल्यावर आपण ठरवू ते पुलाव आहे का बिर्याणी आहे. अरे कसं प्रेम वाढणार आहे माय बाप. माझा एक मित्र आहे, त्याचा पोरग रनिंग रेसमध्ये फर्स्ट आलं. कौतुकानं बापाकडे गेलं, बापाला बिलगलं, म्हणजे पप्पा मी रनिंग रेसमध्ये फर्स्ट आलो. पप्पा म्हणलं, का बू तू एकटाच धावत होता का? असं बोलणं असलं तर कसं प्रेम वाढणार आहे. काही लोक आपल्या बंगल्यासमोर लिहितात, कुत्र्यापासून सावधान. आणि आम्ही काय लिहितो का, आमचा कुत्रा चावत नाही पण मालकाचा भरोसा नाही. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना.
अगं बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.